नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी राईड ट्रिपवर नाही आहे तर एका फॅमिली ट्रिपवर आहे. मी निघाले आहे जुनागड येथे. गुजरातमधील जुनागड या ठिकाणी गुरु दत्तात्रय यांचं तीर्थक्षेत्र आहे. तिकडे भेट द्यायला आम्ही चाललो आहोत. माझ्याबरोबर माझ्या सासूबाई आहेत, ज्या जवळजवळ 74 इयर्सच्या आहेत. तुम्हाला भेटवते त्यांना. अम्मा. पहिल्यांदा मी अम्मांबरोबर व्लॉग बनवते. सर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा आणि ह्याचे पण आणखीन 2 किंवा 3 पार्ट येतील तेही बघा. आणि जर का तुम्हाला आवडला हा व्लॉग तर माझ्या चॅनलला 1 मिनिट मी अम्मांना सांगते कोणाला. अम्मा बोलो, हमारे चैनल को बोलो. चैनल को शेयर लाइक करो, सब्सक्राइब करो. चॅनल लाईक करो, सबस्क्राईब करो. ठीक आहे, आता ते तुम्हाला करावंच लागेल. ठीक आहे, तुम्हाला कुठे जाऊन नाही चालणार आहे मला. सो येस, तुम्हाला ही पूर्ण जर्नी दाखवू, हळूहळू काय काय डिटेल्स आहेत ते सांगू. तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी. 1:35ची आमची ट्रेन आहे बँड्रा टर्मिनस इथून. सौराष्ट्र जनता ही एक्सप्रेस पकडून आम्ही निघालो आहोत. उद्या सकाळी 4:45ला आम्ही जुनागड येथे पोहोचू आणि तिथून मग आम्ही एका ठिकाणी चेक इन करू, आमचं सामान ठेवू, व्यवस्थित तयारी करून आम्ही गिरनार ह्या डोंगरावर चढाई करू, जे गुरु दत्तात्रयांचं स्थान आहे. पूर्ण डोंगर चढायला जवळजवळ 10,000 पायऱ्या असतात, पण आम्ही फक्त पुढच्या 5,000 पायऱ्या चढणार आहोत. त्याच्या आधीच्या ज्या 5,000 पायऱ्या आहेत, तिथे एक रोपवे देखील आहे ज्याला उडण खटोला असं म्हणतात. त्या उडण खटोलाने आम्ही एका अर्ध्या रस्त्यापर्यंत जाऊ, म्हणजे अर्ध्या चढाईपर्यंत जाऊ, जिथे देवी अंबाजीचं मंदिर देखील आहे. सो आता आमची गाडी 1:35ला निघेल. बोरिवलीला आणखीन काही जण आम्हाला जॉईन करतील आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू होईल. बोरिवलीवाले लोक आलेली आहे. मित्रांनो, ही माझी बहीण किरण सावंत आणि हा मालवणी बोलता ती. यो माझो चमचो आणि यो ग्लास आणि यो काढो तो धरलो ना म्हणून इले आहे. हा, आणि काय आणलंस तू? ह्या किटली आणली आहे तिने. माय गॉड, म्हातारीचं सामान. सामियान अरे वा, शबाश. गरम मस्त झालं. आत्ताच आम्ही मस्त चहा वगैरे प्यायलोय आणि आता दिदीला आठवण झाली की तिचा घसा दुखतोय आणि ती आता काढा बनवते तिच्यासाठी. लेकिन कैसा बनेगा मेरे को अगर- दिदा, हाँ, तू दर महिन्याला येतेस ना इथे, कसं वाटतं तुला सांग बघू. खूप छान. महाराज बोलवून घेतात दर महिन्याला आणि म्हणजे असं छान वाटतं. खूप छान म्हणजे ते अवर्णनीय आहे सगळं, खरंच अवर्णनीय. बेसिकली माझी बहीण दर महिन्याला पौर्णिमेला गिरनारला येते गुरु दत्तात्रयांचं आशीर्वाद घेण्यासाठी. आणि तिचाच हा अनुभव आम्ही बघून फेसबुकवर आणि इन्स्टावर तिच्या मागे लागलेलो की आम्हाला पण एकदा घेऊन जा. आणि आज हा योग आलेला आहे. माझ्याबरोबर माझी मावशी आहे, माझी मैत्रीण आहे निकिता, माझ्या सासूबाई आहेत आणि माझी सख्खी बहीण आहे बाय द वे. येस, मोठी तिच्यामुळे आम्हाच लागलंय आज. हो, तिच्यामुळे आम्हाला म्हणजे निकिता तर येतेच आहे 2-3 दिवस. मी आणि मावशी आम्ही पहिल्यांदा चाललो. आम्ही नवीन लोक आहोत इथे, त्यामुळे दीदी जे म्हणेल ते आम्ही करणार आहोत. आणि आम्हाला घेऊन जायची माझी खूप इच्छा. म्हणजे मला अगदी मी जेव्हा महाराज गडावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हा मला माझ्या आईची आठवण आली, पप्पांची आठवण आली आणि मला असं सारखं वाटायचं की ते असते तर आता मी त्यांना घेऊन आली असती. पण आता आमच्याकडे आमच्या अम्मा आहेत ज्या आम्हाला आई पप्पांसारख्या पेक्षाही जास्त आहेत आता ह्या क्षणाला. तर माझी इच्छा आहे की मी जोपर्यंत व्यवस्थितरित्या तिथे जाते तोपर्यंत त्यांना पण मी घेऊन जाईन. आणि तो योग आता आलाय आणि म्हणून आम्ही सगळे महाराजांच्या दर्शनाला चाललोय, पादुकांच्या दर्शनाला. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. बहन जी ऐसा आशीर्वाद बनाए रहो. ये हमारी सभी राजमाताएं मिली है इस कटप्पा को. और मैं पार्ट 3 का एक डायलॉग लिखा हूँ, बाहुबली 3 का. पार्ट 1 में क्या हुआ था, कटप्पा ने बाहुबली को मार दिया, फिर उसको जेल हो गई. अब राजा मौली ने हेलीकॉप्टर से छुड़ा लिया पार्ट 3 में, बोले उठा लो इनको. और उठा ली तो जेल से छूटने के बाद आदमी गरीब हो जाता है, तो बोले बेटा जाओ ट्रेन में खिलौने बेचो. अब खिलौने बेच रहा है कटप्पा, तो ऐसे राजमाता मिल गई.
उनको क्या कह रहा है पता है कि राजमाता आपका आज्ञा ही मेरा शासन होगा और कुछ खरीद लो तो आपकी वजह से मेरे घर में राशन होगा। तो हम राजमाता है, आप ऐसे हाँ, आपका कहना है। ये वही राजमाता जो बाहुबली का मर्डर करवाई थी। ये और से देखो इस औरत को। और एक आप अरे चलो अभी हम क्या ले सकते हैं आपको? कोकिला बहन जय श्री कृष्ण गोपी बहू का ध्यान देना। कोकिला बहन, ओके। हाँ ओटीपी में आती ना रसोड़े में कौन है, आप भी ठीक करके देते हो। डिनर टाइम। कोथिंबीर वडी। तर आम्ही जेवण बाहेरून नाही ऑर्डर केलं, आम्ही सगळ्यांनी घरूनच काय ना काहीतरी घेऊन आलो होतो, तर ते आम्ही आता खातोय. जय गिरनारी. जय गिरनारी. सकाळ झालेली आहे 4:44 ते 4:50 झाले, 4:50 वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथे उतरतोय जुनागडला आणि मग तिथून आमच्या राहण्याच्या ठिकाणी चेक इन करून मग पुढे फ्रेश वगैरे होऊन पुढे निघू. 200 ते 250 रुपये घेतील ना हे आपल्या स्टेकडे जाईपर्यंत. जुनागड स्टेशनपासून नरसिंह मेहता धाम हे जवळजवळ 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्हाला 15 मिनटं इथून लागतील इथे पोचायला. 5:20 झालेले आहेत आणि आम्ही आता इथे पोचलो आहे. बेसिक राहण्याचं हे ठिकाण आहे, पण सगळ्या सोयी सुविधा आहेत. रूम पण डिसेंट आहेत, बेड साईज पण व्यवस्थित आहे, AC आहे रूम्समध्ये. सो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, या पुढचे भाग पाहायला अजिबात विसरू नका. आमची ही यात्रा कशी झाली, कसं आम्ही श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणपादुकांचं दर्शन घेतलं, हे सगळं अगदी डिटेलमध्ये सांगण्यात येईल. सो स्टे ट्यून विथ मी. आणि जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल मोबी टेल्स. सी यू इन द नेक्स्ट पार्ट.